बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करत आहे लेखिका डॉक्टर मीना सुर्वे लिखित कादंबरी ठिगळ, प्रकरण 28. लगीन झाल्यापासून पोरग पार बदलले. त्याला आईबाची अजिबात आठवण येत नाही असं बायजा व भीमाला वाटत होतं. लग्न झाल्यापासून किसना गावाकडे फिरकलाच नव्हता. पण फोनवरच्या बोलण्यावरून किसनासोबत काहीतरी चुकीचे घडतंय हे लक्ष्मीनं जाणलं होतं. बायजा व भीमाला याविषयी ती काहीच बोलली नाही. लक्ष्मीनं किसनाला 2-3दा रश्मीविषयी विचारण्याचा प्रयत्न केला, पण किसनानं तो विषय टाळल्याचं तिच्या ध्यानात आलं. किसना गावाकडं आल्याशिवाय कशाचाच उलगडा होणार नव्हता. पण किसनाला गावाकडे येण्यात अपराधी भावना वाटत होती. किसनाच्या अकाउंटला भरपूर बँक बॅलन्स होता. दिमतीला 2 4 गाडी होती. पण किसनाच्या पोटाला प्रेमानं घासभर करून घालणारं कुणीच नव्हतं. बाहेरच्या खाण्याला घरच्या अन्नाची थोडीच सर येणार होती. किसनावर ओढवलेल्या प्रसंगानं त्याच्या पोटात अन्न कमी व दारू जास्त जात होती. आता किसनानं मित्रांच्यात जाणं येणं कमी केलं. आपल्याला ओळखीचं कोणी भेटू नये, आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल कोणी काही विचारू नये असंच त्याला वाटत होतं. म्हणून किसना एकटं राहणं पसंत करत होता. दुर्दैवानं त्याचं सुखी वैवाहिक जीवनाचं स्वप्न भंग पावलं होतं. त्याचं मनही दुभंगलं होतं. त्याला कुणाच्या तरी आधाराची आवश्यकता भासत होती. असं असलं तरी किसना कुणाशीही मनमोकळं बोलत नव्हता. त्याचा साऱ्या जगावरूनच विश्वास उडाला होता. पण त्याचं मन मात्र घारीसारखं आईबाबाभोवती भरभिरत होतं. मधमाशाच्या पोळ्यातील मधमाशांनी माणसाला सर्वांगाला दंश करावा, तशा असंख्य विचाररूपी मधमाशा किसनाच्या मनाला सतत दंश करीत होत्या. त्याचं मन विचार करून करून थकलं होतं. कष्टानं शरीर थकलं तर पुरेशा विश्रांतीनं त्याला उभारी येते. पण विचारानं मन थकलं तर शरीर पण आपोआप थकतं आणि मनाला सहजासहजी उभारी मिळत नाही. कोणत्याही प्रसंगात व्यक्तीचं मन थकलं तर त्याला घरच्या माणसांनी साथ दिली की ते लवकरच सावरतं. पण किसना त्याच्या घरापासून व माणसांपासून खूप दूर गेला होता. त्यामुळं त्याचं मन आणि शरीर अधिकच खचलं होतं. तो आता आजारी पडला होता. त्याच्या मित्रांनी त्याला दवाखान्यात ॲडमिट केलं होतं. इकडं बायजा व भीमाचं मन किसनाच्या काळजीनं व्याकुळ झालं होतं. 6 महिने झाले लेकाची गाठभेट पडली नव्हती. लेकासोबत काहीतरी विपरीत घडतंय याची जाणीव बायजाच्या हृदयाला होत होती. किसना आता कुणाचाही फोन उचलत नव्हता. म्हणून बायजा व भीमाची चिंता अधिकच बळावली. किसनाच्या काळजीनं लक्ष्मी पण हवालदिल झाली होती. तिच्याकडे किसनाच्या मुंबईच्या ऑफिसचा पत्ता व फोन नंबर होता. लक्ष्मी सुट्टी दिवशी कांचनपूरला आल्यावर बायजा तिला म्हणाली, लक्ष्ये, किसनानं आमच्या जीवाला घोर लावलाय. 6 महिने झालं पोर नजर पडून. या 1-2 महिन्यात तर फोनवर बी धड बोललेलं नाही आमच्या बरोबर. त्याचं काय चाललंय देवाला ठावं. पोराची लई आठवण येत्या. त्याला बघू वाटतंय. रातभर माझ्या डोळ्याला डोळा. चुकून झापड आलीच तर वाईट बंगाल स्वप्न पडत्या ती. असं म्हणून बायजा ढसाढसा रडू लागली. बायजे, रडू नगस. असेल तो चांगला. कामाच्या ओढीनं त्याला इकडे यायला नसेल येळ घावला. भीमाचाच पडत म्हणाला, आत्ती, मामा, तुम्ही काळजी करू नका. मी त्यांच्या ऑफिसमध्ये फोन करून पाहते. असं म्हणून लक्ष्मीनं किसनाच्या ऑफिसमध्ये फोन केला. सुयश ही किसनाच्या ऑफिसमध्येच कार्यरत होता. ऑफिसमधल्या शिपायानं साहेब रजेवर असल्याचं सांगितलं व फोन सुयशकडे दिला. सुयश लक्ष्मीबरोबर बोलला. तो म्हणाला, मी आजच तुमच्या घरी फोन करणार होतो. क्रिसची तब्येत ठीक नाही आहे. त्याला आम्ही दवाखान्यात ॲडमिट केला आहे.
तुम्ही कोणी इकडे आला तर बरं होईल. काही काळजीचं कारण नाही ना? काय झालं यांना? लक्ष्मी थरथरत्या आवाजात म्हणाली. नाही, एवढं काही काळजीचं कारण नाही. थोडा अशक्तपणा आहे त्याला, पण तुम्ही इकडे आला तर बरं होईल. बरं, मी आज संध्याकाळीच बसते गाडीला. त्यांची पत्नी आहे ना त्यांच्यासोबत? तुम्ही इकडं या, मग आपण सविस्तर बोलू. मी फोनवर काही सांगू शकत नाही. सुयशच्या बोलण्यावर रश्मी किसनासोबत नाही याची कल्पना लक्ष्मीला आली. फोन ठेवल्यानंतर बायजा लक्ष्मीला म्हणाली, काय झालंय माझ्या लेकराला? आणि काय काळजीचं कारण नाही नव, असं का म्हटलीस लक्ष्मी? काय झालंय माझ्या पोराला लक्ष्मी? आत्ती, मामा, त्यांची तब्येत बरी नाही आहे. थोडा अशक्तपणा आला आहे, म्हणून ॲडमिट केलं आहे त्यांना. तुम्ही काळजी करू नका. आज संध्याकाळच्या गाडीनं मी मुंबईला जाते. तिथं गेल्याशिवाय काहीच समजणार नाही. आम्ही बी येतो तुझ्याबरोबर. आमचं हे तर जीव लागायचा नाही. भीमा म्हणाला, होय लक्ष्मी, होय. तिन्ही म्हणते ते बरोबर आहे. सारीच जाऊया. ठीक आहे, लक्ष्मी म्हणाली. तिने जाऊन गाडीची चौकशी केली. रात्री 8 वाजता कांचनपूर मुंबई गाडी होती. लक्ष्मीनं शाळेत कळवून 8 दिवसांची रजा काढली व सारेजण रात्रीच्या गाडीनं मुंबईला आले. दुसऱ्या दिवशी सकाळी 9च्या सुमारास ते मुंबईला पोहोचले. टॅक्सी करून सर्वजण किसनाच्या ऑफिसला गेले. तिथं त्यांना सुयश भेटला. त्यानं सर्वांना किसनाच्या क्वार्टरवर नेलं. नाश्ता पाणी झाल्यावर सर्वांना घेऊन तो हॉस्पिटलला आला. मोठा दवाखाना, तिथली यंत्र बघून बायजाव भीमा घाबरून गेले. ते किसनाला पाहण्यासाठी अधीर झाले होते. सुयशनं त्यांना किसनाच्या खोलीत आणलं. पोरगं निस्तेज निश्चित पडलेलं बघून बायजाव भीमाला अश्रू अनावर झाले. किसनाची अवस्था पाहून लक्ष्मीचाही कंठ दाटून आला. सारी मायेची माणसं किसनाच्या अवतीभोवती होती, पण त्याला त्याची कल्पनाच नव्हती. किसना ग्लानीत पडला होता. त्याच्या दोन्ही हाताला सलाईन लावलं होतं. बायजानं किसनाच्या डोक्यावर हात फिरवला व म्हटली, लेकरा जागा हो. बघ डोळं उघडून, आम्ही समजी तुला बघाय आलो या. डोळं उघड पोरा. किसना, पोरा जागा हो, भीमा म्हणाला. लक्ष्मीनं त्याच्या हातावर हात फिरवला आणि म्हटली, साहेब उठा, डोळे उघडा. बायजा पदरानं डोळं टिपत लेकराच्या डोक्यावरनं चेहऱ्यावरनं हात फिरवत बसली. किसनाला आईचा स्पर्श ओळखीचा वाटला. त्याने मोठ्या कष्टाने डोळे उघडले. समोर आई बाबा लक्ष्मीला पाहून क्षणभर त्याला पण स्वप्नात असल्याचा भास झाला. त्यानं पुन्हा पुन्हा सर्वांवर नजर टाकली. सुयश पुढे झाला व त्याला म्हणाला, क्रिश, असं काय पाहतोयस? तुझे आई वडील तुला भेटायला आलेत. सुयशच्या या बोलण्यानं किसना भानावर आला. आई म्हणत किसनानं तिच्या मांडीवर डोकं ठेवलं आणि ओक्साबोक्षी रडू लागला. ते पाहून सारणाच गहीवर आला. भीमानं त्याच्या अंगावर हात ठेवला आणि म्हणाला, पोरा, आता आम्ही आलो या. रडू नकस, तुला लवकर बरं वाटेल. सुयशनं लक्ष्मीला बाहेर बोलावलं आणि क्रिशला काही दिवस घरी नेण्यास सांगितलं. न राहून सुयशला लक्ष्मीनं रश्मीबद्दल विचारलं. सुयशनं रश्मीबाबतची सत्य परिस्थिती लक्ष्मीला सांगितली. रश्मीबद्दल ऐकून लक्ष्मीच्या पायाखालची जमीनच सरकली आणि किसनाच्या काळजीनं ती चिंताग्रस्त बनली. मायेची माणसं सोबत असल्यानं किसना उपचाराला चांगला प्रतिसाद देऊ लागला. लक्ष्मीनं बायजाव भीमाला किसनाच्या खोलीवर ठेवलं आणि आठवडाभर ती किसनाच्या सोबत दवाखान्यात राहिली. त्याची काळजीपूर्वक सेवा शुश्रूषा केली. सुयशच्या मदतीनं तिने किसनाची मेडिकल रजा वाढवून घेतली. सुयशनं किसनाच्या गाडीतून सर्वांना कांचनपूरला नेण्यासाठी ड्रायव्हरची व्यवस्था केली. त्यानं किसनाला व त्याच्या कुटुंबियांना खूप साथ दिली होती, म्हणून सर्वांनीच हृदयापासून त्याचे आभार मानले. किसनाला घेऊन सर्वजण कांचनपूरला पोहोचले. गावाकडची मोकळी हवा व सोबतीला आपली माणसं असल्यानं किसनाच्या तब्येतीत सुधारणा होऊ लागली. लक्ष्मीही महिन्याची रजा काढून आली.
किसनाची औषध पाण्यापासून ते जेवणा खाण्यापर्यंत सारी शिस्त ती करीत होती. लक्ष्मीनं किसनाला लक्ष्मीबद्दल काहीच विचारलं नाही. बायजा व भीमालाही तिनं तशी सूचना दिली होती. एके दिवशी रात्रीचं जेवण झाल्यानंतर लक्ष्मी व किसना टेरेसवर गप्पा मारत बसले होते. त्यावेळी किसनानं वेळ साधून रश्मीबद्दल सर्व काही लक्ष्मीला सांगून टाकलं. रश्मीबद्दल सांगताना किसनाला अश्रू झाले. भाऊक झालेल्या लक्ष्मीनं त्याचं डोळं पदरानं टिपलं आणि म्हटली, साहेब, तुमच्यासारख्या वाघावाणी मर्दाच्या डोळ्यात पाणी शोभत नाही. आणि ज्या व्यक्तीनं तुम्हाला एवढा त्रास दिला त्या व्यक्तीसाठी तर अजिबात डोळ्यात पाणी काढायचं नाही. यावर किसना म्हणाला, अगं लक्ष्मी, मला पण हृदय, मन, भावना आहेत. रश्मी मला सोडून गेली याचं दुःख नाही, तर तिच्यासाठी प्रसंगी मी माझ्या आईवडिलांना दुखावलं याचा त्रास मला जास्त होतोय. अहो साहेब, झालं गेलं गंगेला मिळालं. ठेच लागली म्हणून आपण चालणं थांबवायचं नसतं. आयुष्याच्या वाटेवर चालताना अनेक अडचणी येतात. त्याच्यावर डोंगर दऱ्यातून वाहणाऱ्या झऱ्याप्रमाणे मात करायची असते. आयुष्याच्या खडतर प्रवासात जेव्हा आपलं मन आणि शरीर थकतं तेव्हा हताश न होता थोडा वेळ थांबून पुन्हा नव्या उमेदीनं विधात्यावर विश्वास ठेवून आयुष्याच्या वाटेवर मार्गक्रमण करायचं असतं. मग विजय आपलाच असतो. फक्त स्वतःवर आपला दृढ विश्वास असावयाला हवा. लक्ष्मी तिच्या परीनं किसनाला धीर देत होती आणि तो तिचं बोलणं मंत्रमुग्ध होऊन ऐकत होता. किसनाला आता लक्ष्मीच्या सहवासाची सवय झाली होती. ती थोडी जरी नजरेआड झाली तरी किसना अस्वस्थ होत होता. लक्ष्मीनं वेळ साधून किसनावर रश्मीबद्दल बायजा आणि भीमाला सांगितलं. किसनाच्या परिस्थितीवरून त्यांना त्याची थोडीफार कल्पना आली होती. लक्ष्मीच्या बोलण्यानं साऱ्याच गोष्टींचा उलगडा झाला. ही बातमी पारू व श्रीपतीलाही समजली. बायजा लक्ष्मीला म्हणाली, वहिनीसाहेब म्हणाल्या तसंच झालं बघ लक्ष्य. त्या म्हणाल्या होत्या ही पोरगी किसनाला शेवट पत्तूर साथ देणार नाही म्हणून. पण झालं ते वंगाळ झालं. माझ्या लेकराचं लगीन वरीसभर बी टिकलं नाही. माझ्या पोराला हकनाक अक्षदाचा बट्टा लागला. असं म्हणताना बायजाचा कंठ दाटून आला. तिचं बोलणं ऐकून भीमा म्हणाला, बायजे, पोराला हकनाक बट्टा लागलेला नाही, त्यात तिची बी तेवढीच चूक आहे. त्यानं हातरून बघून पाय पसरायला पाहिजे होतं. मग त्या वस्तूला हात घातल्यावर असंच होणार की. लक्ष्मीनं दोघांचं पण ऐकून घेतलं आणि त्यानं म्हणाली, हे बघा आत्ती आणि मामा, त्यांची तब्येत हळूहळू सुधारते आहे. तुम्ही रश्मीबद्दल त्यांच्याशी काहीच बोलू नका. अजून थोडा वेळ गेला की ते स्वतःच तुम्हाला सारं काही सांगतील. प्रत्येक समस्येवर काळ हा उत्तम उपाय असतो. त्यांच्या मनाची जखम अजून ओली आहे. वय वय बाळे, नाही बोलणार आम्ही काय तिला, भीमा म्हणाला. किसना गावाकडनं आल्यापासून त्याच्या वरच्या खोलीत जेवत असायचा. लक्ष्मी त्याचं ताट वाढून न्यायची. आत्ती व मामा तुमची खूप काळजी करतात. त्यांनाही वाटतं त्यांच्या मुलानं सोबत जेवावं, गप्पा माराव्यात. एकाच घरात राहून सुद्धा तुम्ही दूर असल्यासारखं वाटतं त्यांना. तुम्हाला हेही माहीत आहे की तुमच्यासाठी, तुमच्या शिक्षणासाठी त्यांनी खूप कष्टा काढल्या आहेत. तुम्ही आल्यापासून एका खोलीत स्वतःला कोंडून घेतलं आहे. तुमची अशी अवस्था त्यांना पाहवत नाही आहे. तुमच्यामुळं दिवस रात्र बिचारे चिंतेत असतात. एकमेकांशी सुद्धा ते नीट बोलत नाहीत. त्यांच्या उतार वयात त्यांना टेन्शन देण्यापेक्षा तुम्ही स्वतःच्या दुःखातून बाहेर पडा आणि त्यांना आनंद देण्याचा प्रयत्न करा. लक्ष्मीचं बोलणं ऐकून किसना भाऊक झाला व म्हणाला, ॲक्च्युअली लक्ष्मी, मला त्यांच्यासमोर जाण्याची लाज वाटते. माझ्यामुळे त्यांचा खूपदा अपमान झाला आहे. माझ्या मायेखातर त्यांना खूप खूप त्रास झाला आहे. मला त्यांच्या नजरेला नजर मिळवणं केवळ अशक्य आहे. सो मी खाली येत नाही आहे. अहो साहेब, किती केलं तरी तुम्ही त्यांच्या पोटचा गोळा आहात. तुमच्या आनंदापुढं त्यांचा मानापमान त्यांच्यासाठी महत्त्वाचा नाही. तुम्ही पहिल्यासारखं त्यांच्याशी हसत खेळत राहावं हीच त्यांची अपेक्षा आहे. ते काही नाही. तुम्हाला आजपासून आमच्यासोबत जेवावं लागेल. येस बॉस, किसना म्हणाला.
त्या रात्री लक्ष्मीनं गोडाधोडाचा बेत केला. किसना जेवायला खाली आला. बायजाव भीमाच्या आनंदाला पारावार उरला नाही. किसना बायजाच्या कडेला जेवायला बसला. तिनं मायेनं लेकराच्या तोंडावरनं हात फिरवला. भीमानं त्याच्या पाठीवर हात ठेवला. आई बाच्या मायेच्या उभीत आज कितीतरी दिवसानं किसनाचा चेहरा गुलाबासारखा फुलला होता. फुलातून मोहक सुगंध दरवळावा तसा किसनाच्या वाणीतून शब्दरूपी सुगंध हळूहळू दरवळत होता. लक्ष्मीच्या तर आनंदाला पारावारच नव्हता. किसनाच्या पंक्तीतल्या हसण्यानं आणि त्याच्या हसण्यानं लक्ष्मी कृतार्थ झाली होती. जेवण झाल्यावर नेहमीप्रमाणे सर्वजण दारात गप्पा मारत बसले. आज गप्पांच्या मैफलीत बायजा आणि भीमाचं वाट चुकलेलं पाखरूही उपस्थित होतं. त्यामुळं खूप दिवसांनी मैफलीला रंग चढला होता. गप्पा मारता मारता किसनानं त्याचं डोकं अलगद बायजाच्या मांडीवर टेकवलं. तिच्या डोळ्यात क्षणार्धात आनंदाश्रू चमकले. तान्ह्या बाळाप्रमाणे बायजा लेकराला थोपटत चक्क अंगाई गाऊ लागली. तिची अंगाई ऐकण्यासाठी जणू झाड, वेली, तारणे फुललेलं नभांगण, थंडगार वारा सारेच आतुर झाले होते. तिच्या अंगाईनं सरासराचे कान तृप्त होत होते. आईच्या कुशीतल्या माईच्या उभीनं त्याच्या साऱ्या चिंता, भय, वेदना, त्रास, दगदग, एकटेपणा इत्यादी कुठं पळून गेलं होतं. आईच्या मांडीवर गप्पा मारता मारता त्याची कधी झोप लागली हे त्याला कळलंच नाही. किसना निर्धास्तपणे झोपला पाहून लक्ष्मी व भीमाला कमालीचा आनंद झाला. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.